आज मी बोकडाच्या पायांचं सूप तयार करणार आहे आणि हे सूप तुम्हाला माहितीच आहे हेल्दी आणि किती पौष्टिक आहे ते. असं असं छानसं असं सूप तयार करणार आहे आणि खायलासुद्धा हे सूप प्यायला खूप छान लागतं. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. आता हे पाय आहेत ते उकडून झालेले आहेत, एकदम असे असं पूर्ण सुटलेलं आहे. जो मांस असतो तो स्किन हे आता मी फोडणीला देणार आहे. आणि थोडंसं लसूण, आता फोडणीमध्ये लसूण तयार झालेलं आहे. तर हे वाटण केलेलं आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची, थोडंसं अर्धा मिनिट तेलामध्ये जरा परतून घ्यायचं. आणि पाय आहे त्याचं सूप केलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडीशी काळी मिरी पावडर, आणि ते छान लागते सूपला, म्हणून काळी मिरी पावडर टाकायची. चवीनुसार मीठ, थोडी दालचिनी आणि लवंग घेतलेला आहे. आणि ह्या सूपला पूर्ण अशी उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. सूपला छान उकळी आलेली आहे आणि वाससुद्धा छान सुटलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी 2 पुदिन्याची पानं टाकलेली टाकते. तुम्हाला जर पुदिन्याची पानं जास्त पाहिजे असतील तर जास्त घातली तरी चालेल. आणि पौष्टिक आणि हेल्दी असं सूप तयार झालेलं आहे. आता बोकडाच्या पायांचं छान असं सूप तयार झालेलं आहे, अगदी पौष्टिक. आता मी गॅस बंद करून घेते आणि सर्व करून घेते. तर आजची ही हेल्दी अशी सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.